आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतल्या खारदाण्यामध्ये प्रचार रॅलीत गद्दार घोषणा दिल्यानं ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले। आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। मुंबईतून एका गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। लोकसभा निवडणुकीनंतर 6 पैकी 2 पक्ष संपतील किंवा विलीन होतील। ते पक्ष कोणते हे लोकांच्या लक्षात आलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटींची खैरात बिल्डरांना देण्यात आली। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। ज्या व्यक्तींना प्रचारासाठी आणलं त्याला किमान उमेदवारांचं नाव सांगा। जर प्रचारासाठी आणलेल्या व्यक्तीला उमेदवारांचं नाव माहीत नसेल तर आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज। संजोग वाघेरे यांचा वाळणे नाटवला। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। वडेट्टीवारांनी निकमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा दावा। व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगात दिली। शेलारांची माहिती। विजय वडेट्टीवारांनी हेमंत करकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेना शिंदे गटाने आंदोलन केले। बाळासाहेब भवन येथे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। अहमदनगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी उद्या मोदींची जाहीर सभा। अहमदनगरमधली मोदींची ही 4थी सभा। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उद्या दुपारी 3 वाजता मोदींची सभा।